दरवर्षीच आपण या 4 स्पर्धा शालेय स्पर्धा म्हणून घेत असतो. हे घेत असताना खरं पाटील सरांचं या ठिकाणी आम्हाला मॅडमचं कौतुक करावंसं वाटतंय आणि त्यांना धन्यवाद द्यावंसं वाटतंय, कारण याच इथे 2 दिवसापूर्वी करिअर मार्गदर्शन शिबिर आपण या ठिकाणी घेतलं आणि ज्या वेळेला कुठे कुठे स्पर्धा घ्यायचं असेल तेव्हा नियोजनाची वेळ आली त्यावेळी पाटील सर म्हटले आमच्या शाळेमध्ये एक तरी स्पर्धा घ्या, म्हणजे स्वतःहून स्पर्धा आमच्याकडे घ्या, आम्ही व्यवस्थेला तयार आहोत अशा प्रकारचं पाटील सरांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यांना धन्यवाद. आज या स्पर्धांच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण उपस्थित आहात. दरवर्षी स्पर्धा घेत असतो, सर्व शाळा यामध्ये भाग घेत असतात. 2 स्पर्धा ज्या आहेत त्या निबंध वक्तृत्व याला 3 गट आपण केलेले आहेत. चित्रकला आणि प्रश्नमंजुषेला 2 गट आहेत. तर या वक्तृत्व स्पर्धेसाठी तुम्हाला प्रत्येक गटासाठी 2 विषय दिलेले आहेत. त्यापैकी एक विषय आपण सकाळी निवडलेला आहे आणि त्या विषयावर तुम्हाला बोलायचं. हे बोलत असताना जे परीक्षक आहेत ते सेवानिवृत्त परीक्षक हे 5वी 8वी ते 11वी 12वी या 2 गटासाठी 8वी ते 10वी आणि 11वी 12वी या गटासाठी परीक्षण करणार आहे. 5वी ते 7वीच्या गटासाठी आढाव सर, पवार सर आणि नागे मॅडम हे परीक्षक म्हणून काम करणार. आता तुम्ही आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतले, काही विद्यार्थी गेल्या वर्षी या स्पर्धेला होते, ते चेहरे यामध्ये दिसत आहेत. ही स्पर्धा म्हटल्यानंतर ती स्पर्धा असते. स्पर्धा ही 50 गुणांची असणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक पॉइंटला 10 गुण असतात. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे भाषाशैली. तुमची भाषाशैली कशी आहे, भाषेबद्दल शुद्धता किती आहे. त्यानंतर तुमचं पाठांतर, अभिनय, वेळ आणि विषय ज्ञान, म्हणजे तुम्ही ज्या विषयावर बोलणार आहात त्या विषयाचा सखोल अभ्यास किती आहे. अशा 50 गुणामध्ये त्या परीक्षण होणार आहे. या 50 गुणामध्ये 3 परीक्षक आपापल्या परीने त्यांना जसं तुमचं परीक्षण केलं त्याप्रमाणे गुणदान देणार आहे आणि शेवटी या 3 परीक्षकांचं गुण एकत्र करून त्यामध्ये नंबर काढणार आणि नंबर हा 1, 2, 3 या क्रमाने येतो. आपण सर्वजण सहभागी झाले. नंबर आला नाही म्हणून नाराज व्हायचं कारण नाही, कारण आपण भाग घेतो म्हणजेच आपण स्मार्ट आहोत. कारण भाग घेणं हे ते कौशल्य आहे, स्किल आहे. नंबर फक्त 3च येणार असतात, त्यामुळे सगळ्यांचे नंबर येणार नाही, पण ज्यांचे नंबर येणार नाही त्याने खचून जायचं नाही. तर आपण यामध्ये भाग घेतला, इथपर्यंत आलो याचा आपल्याला थोडासा आत्मगौरव असला पाहिजे, त्यामुळे नाराज होऊन जायचं नाही. या स्पर्धांचं 4 स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल यांच्या माध्यमातून एक बक्षीस समारंभ घेतला जातो. त्या विजयी स्पर्धकांना त्या ठिकाणी ट्रॉफी, बक्षीस, योग्य ते बक्षीस दिलं जातं, त्याचा सन्मान केला जातो. अशा प्रकारचं हे वर्षभराचं नियोजन असतं. हे करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ टाटा कॅपिटल दरवर्षी जे गरीब मुलं आहेत, विद्युत क्षेत्र हरपलेले आहेत, अपंग मुलं किंवा अपंग पालक असणाऱ्यांची मुलं यांचा सुद्धा एक आर्थिक मदत म्हणून त्याला दिली जाते. हे करत असताना अपंग विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर अपंग व्यक्तींसाठी, मग त्या या तालुक्यातला कोणी अपंग असेल लहान मोठा, त्याने जर का साधनांची अपंगत्व त्याला आहे आणि असं काही साधनं आहेत किंवा व्हीलचेअर आहे, काय जे असेल ते कोबड्या असतील, वॉकर असेल, अशी जर मागणी केली तर तात्काळ टाटा कॅपिटल ही पुरवत असते सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाच्या माध्यमातून. हे करत असताना शाळेच्या भौतिक सुविधेकडे सुद्धा या सुधागड तालुक्याने लक्ष दिले, या संघाने लक्ष दिले. आज बऱ्याच शाळांमध्ये जे टॉयलेटच्या जी समस्या होती, मग ती कवठे असो, बल्लारी विनायक असो किंवा आमची नांदगाव असो किंवा मजरे दापोळा, जामुळपाडा, ज्या ज्या ठिकाणी शौचालयाची गरज आहे, मग ते लाख किती असो, 10 लाख असो नाही तर 15 लाख असो, तेवढ्या उपलब्ध करून आपल्याला दिलेल्या आहे. आणि म्हणून या आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं मी त्या
संघाला या ठिकाणी धन्यवाद देतो. आज पाटील सरांनी गेले 2 वेळा म्हणजे दुसरी वेळ एका चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलं. त्यांचा संपूर्ण स्टाफ संस्थेला मी धन्यवाद देतो. आपल्या वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र सुतार सर, अभ्यंकर मॅडम, निंबाळकर मॅडम हे सेवानिवृत्त आहेत. त्याही सुद्धा या ठिकाणी वेळ दिलेला आहे आणि आपलं योगदान देण्याचं ठरवलेलं आहे. त्याला सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण सर्व शिक्षक या स्पर्धेला विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन आलेला तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आपले उत्कृष्ट सूत्रसंचालन जे अँकर आहेत सेंगे सर हे सुद्धा अत्यंत म्हणजे हुल्लड त्याला म्हणतात स्मार्ट आहे की स्पर्धांचं आयोजन कसं करावं यांच्याकडून त्याला सखोल त्याची माहिती आहे, ज्ञान आहे, अभ्यास आहे आणि यांच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवण्यासाठी त्या संघाकडे जोडलेले गेलेले आहेत. संघाने प्रत्येक शाळेला प्रतिनिधित्व दिलेलं आहे की त्यांचा एक शिक्षक संपर्क प्रमुख घेतलेला आहे, त्यामध्ये सेंगे सर आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आपण सर्व स्पर्धक या ठिकाणी आपल्या विषयाची मांडणी करण्यासाठी उत्सुक आहात. आपल्याला सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यामुळे अर्थातच ह्या उद्घाटन सोहळ्याचा आघात प्रदर्शनासाठी मी इथे आहे. या ठिकाणी अतिशय आपले सुधागड रहिवासी सेवा समिती ठाणे त्याचे समन्वयक आदरणीय आदर्श शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक आणि नेहमीच सहकार्य करणारे आपले निंबाळकर सर आपला आवर्जून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी त्या प्रशालेतर्फे आणि संपूर्ण शिक्षकांतर्फे शाळांतर्फे त्यांचा हार्दिक आभार मानतो. या संस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय सौ मराठे मॅडम, त्याचप्रमाणे या संस्थेचे या शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक आदरणीय श्री पाटील सर आणि आवर्जून उपस्थित असलेले आपल्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व परीक्षक सन्माननीय श्री सुतार सर, आदरणीय सुतार सर, आदरणीय अभ्यंकर मॅडम, आदरणीय सौ निंबाळकर मॅडम या आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि सूत्रसंचालक श्री शेळके सर यांचे सुद्धा आभार मानतो. आज उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी समाप्त होईल आणि लगेचच स्पर्धा सुरू होईल आणि स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेल्या सूचनांप्रमाणे मी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकाल अशी माझी नम्र. मित्रांनो, या गोष्टीला 300-350 वर्ष झाली, परंतु आज देखील छत्रपती राजे आपल्या काळजाच्या रक्ताच्या थेंबात आहेत. मित्रांनो, या 350 वर्षापूर्वी एके दिवशी स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये जगातल्या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होतं. जगातले सर्वोत्तम किल्ले त्या प्रदर्शनात मानले होते. इजिप्तचे, ग्रीकचे, रोमचे, चीनचे, रशियाचे सगळे. आणि या जगातल्या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांमध्ये जगात सर्वोत्कृष्ट ठरला तो माझ्या महाराष्ट्रातला राजगड. शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते ना त्यावेळी तो बांधायला सुरुवात झाली आणि शिवाजी महाराज 26 वर्षाचे झाले त्यावेळी तो बांधून पुरा झाला. पण त्याच वेळी विजापूरच्या शाही दरबारात बडेबेगम साहेबांच्या काळजात मात्र कळहून उठला आणि भर दरबारात बडेबेगम साहेब कडाली, माझ्या दरबारात हो माझ्या दरबारात एकही मर्द शिल्लक नाहीये का? जो त्या शिवाजीचा निकाल लावेल. आता राजे शिवाजी म्हणले तर सर्वांच्या मना खाली झुकल्या आणि त्याच वेळी फुटला आवाज, बडेबेगम साहेबा. आणि सर्व दिवशी साऱ्या दरबाराच्या वळल्या माना, कोण कोण कोण? तोच ज्याने शिवछत्रपतींचे पिताजी शहाजी राजांना कैद केलं. तोच याने खुला नंबरला जंगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल गाठली. तोच वाई शिरवल प्रांताचा जागीरदार. तोच अफजल खान विडा उचलला आणि 25,000ची जिरबंद फौज घेऊन खान निघाला. गावाच्या गावात जिंकत निघाला, प्रांत प्रदेश काबीज करत निघाला, गड किल्ले कब्जात करत निघाला. पण आता खानाला काही केले ना, मी प्रांत घेतला, प्रदेश घेतला, किल्ला घेतला, जमीन घेतली, मग राजा सामने जाईल. संयुक्त राजा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व इतरित ओळखले आणि बनविले जातात. यांचा जन्म 19 फेब्रुवारी फाल्गुन कृष्ण तृतीया 1630 रोजी पुणे जिल्ह्यापासून 40 मैल अंतरावर शिवनेरी किल्ले येथे शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई भोसले यांच्याकडे झाला. युद्धाचा अभ्यास, रणनीती, राज्यकारभाराचे धडे आणि त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शिकले आणि सत्तेविरुद्ध लढा करण्यासाठी आवश्यक
शिक्षण त्यांचे मार्गदर्शक जिजाबाई यांच्याकडून शिकले. युद्धकला, राजनीती शास्त्राचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांच्याकडून व आध्यात्मिक मार्गदर्शन संत तुकाराम महाराज तर कर्मयोगाचे धडे श्री समर्थ रामदास स्वामींकडून. श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांचे वंशज नाते वेगळेच होते. या सर्वांचे मार्गदर्शन शिवाजी महाराजांना लाभले. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र झाला त्या मासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने स्वप्न सत्यात उतरवले ते राजा शिवछत्रपती आणि ज्या महाराजांनी स्वप्न लिहिलं या पेललं ते शंभू छत्रपती. प्रथम त्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. खरोखर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच पाठीमध्ये घडला. अहो पण साक्षर मराठी काही काळ बेकार राहिली की काय अशी एक शंका अलीकडे येऊन लागली होती. आपण ज्या मातीत राहतो ती माती अशी, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र नेमकं कसा? महाराष्ट्र म्हणजे मावळ मातीचा, मावळ मनाचा महाराष्ट्र, भक्तीच्या आईला दिराचा, शक्तीच्या पहिले दिराचा महाराष्ट्र, मातीत दुमसणारा तेजोमय व्यक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्र म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणारा जगदंबा पोत उरात घेऊन गुंगावणाऱ्या वादलाचा माझा शिवबाचा महाराष्ट्र, माझा शिवबाचा महाराष्ट्र. इयत्ता 9वी. माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय पाचापूर. ज्याने 350 वर्षापूर्वी पराक्रमी इतिहास रचला, ज्याला पाहून शाहिस्ते खानाही दचकला, ज्याचे नाव ऐकताच हरेक दुश्मन खचला. मी कोणाबद्दल बोलतोय हे समजलंच असेल ना तुम्हाला. दुसरं तिसरं कोणी नसून शिवबा होता तो आपला. होता नाही आहेच तो आपल्यासाठी खास. थोडक्यात जाणून घेऊ आपण त्यांचा इतिहास. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कोणाला भीती, कारण राजे आमचे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नक्की कोण? क्ष म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे, प म्हणजे परत मागे न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्यतील, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे इथे चिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा. अशा रयतेचे राजास माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याचे समर्थन. माझे नाव लक्ष्मी संजय मोरे. माझ्या शाळेचे नाव वल्लाल विनायक माध्यमिक प्रशाला पाली. मी इयत्ता 9वी मध्ये शिकते. माझा विषय आहे आपले स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज. जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आम्ही. जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये राजमाता जिजाबाई यांच्या पोटी झाला आणि त्यावेळी महाराष्ट्रातील सुलतानी राजवटी मुले सामान्य जनता त्रासून गेली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जनतेला अगदी देवदूतासारखे वाटत होते. लहानपणापासून शिवाजी महाराजांना लढाई खेळणे फारच पसंत होते. त्यांना दादोजी कोंडदेव त्यांचे गुरु त्यांनी दांडपट्टा खेळणे, भाले, बर्ची चालवणे वगैरे सर्व प्रकारचे शिक्षण दिले. जिजाबाई त्यांना लहानपणापासून रामायण महाभारतातील गोष्टी सांगत आणि त्यामुळे त्यांच्या बालपणावर चांगले संस्कार ठसवले गेले. नीतिमत्तेचे राजकारण कसे करावे, सावधपणे राज्य कसे चालवावे या सर्व गोष्टींचा ज्ञान त्यांना लहानपणापासूनच दिला होता. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न आपल्या मनाशी बाळगले. त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. स्वराज्याची निर्मिती करणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत आणि शिवरायांनी त्याच काळात रायगड किल्ला, तोरणगड, राजगड असे किल्ले जिंकून स्वराज्याचे माझे गाव, जिजाऊंची लेक मी माणगाव माझे गाव, छत्रपती शिवरायांचे भक्त आम्ही, संस्कृती देशमुख माझे नाव. मी आज आपणासमोर आमचे स्मृतिस्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर भाषण प्रस्तुत करणार आहे. कृपया करून हे भाषण शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोपतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर व शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन.
ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य समजतो. तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करताय की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा काय निर्माण होते. पण मला शाळेचे नाव जागृती हायस्कूल नागपूर. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुवर्ग. ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, तो मंगलमय शिवदिन आला आज. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे आदिराजे यांच्या मानामानत, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे आदिराजे यांच्या मानामानत अशा शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, आई जिजाऊंचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा, राजाधिराज, महाराज, श्रीमंत, श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. सह्याद्रीच्या कडे कपड्यांनाही पादर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, साडे झुडपेही शारतील व विशाल नभाले ज्याच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा, ज्या कितीही विशेषणे लावले तरी कमीच पडतील असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभणे दिसे जगती अवघ्या जगातच शिवछत्रपती, अवघ्या जगातच शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला, तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले आणि साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली. आणि या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. जळणाऱ्या मातीला आणि मरगळलेल्या मनाला, जळणाऱ्या मातीला आणि मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला. हिंदुस्थानात असा एकाच शिवाजी राजा होऊन गेला, असा एकाच शिवाजी राजा होऊन गेला. बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवरायांना घडवले. बालवयातच बाळ शिवाजीने स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानते. महाराष्ट्राचे अधिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी अनुष्का नरेश शिंदे आज मी आपणासमोर आपले स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी माझी नम्र विनंती. विजेसारखी तलवार चालवून गेला, विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून न गेला. वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला असा माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. असे कोणते काम केले होते शिवाजी महाराजांनी की आज 350 राजे असंख्य आले आजवर पण शिवबा समान ना कोणी, गर्व ज्याचा असे महाराष्ट्राला एकच तो शिवछत्रपती, शिवछत्रपती. नमस्कार, माझे नाव मनश्री योगेश सुर्वे, मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. मी आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा या शाळेतून आले आहे. मित्रांनो, आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या जुलूम अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर कारण मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. अख्ख्या जगाला हेवा वाटेल असे मराठ्यांचे कैवारी, शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका उज्ज्वलित करणारे आपल्या महाराष्ट्राचे तसेच
छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर, धाडसी, पराक्रमी योद्धा होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्याची निर्मिती सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान युगपुरुष होते. शिवरायांनी 1645 मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या काळी ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत महाराजांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, रायगड, प्रतापगड असे किल्ले जिंकले. आदिलशहा, मुघल बादशहा, निजामशहा या तिन्ही सत्तांशी लढा देत महाराजांनी मुघल बादशहाच्या हत्यारे बागुशी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गज अष्टपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टप्रधान देविष्ट, न्यायालंकार मंडित, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतिभा चंद्रलेखे वापर विष्णू विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राज. मुद्रा शिवाजी राजांना, अहो मुद्रा शिवाजी राजांना, त्या दैत्याच्या राजाला, ज्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागर समान, ज्याची छत म्हणजे आभाळ असतं, जो त्या सूर्याची शान, मराठी माणसाला धगधगता स्वाभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्रातील देवघरात ज्याला पहिलं स्थान, जो भगवा असमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, जिजा कुशीतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न देखणं उद्या झालं त्या राजमंत्र विमान जिजाऊ साहेब. पर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संपर्क शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळे पाणी आणि अंगावर शहर आले. शहरातील नेते छत्रपती शिवाजी महाराज. पित्या निर्माण केले स्वराज्य नुसते रक्षणच नाही तर पित्या निर्माण केले 10 पटीने वाढवले ते संभाजीराजे भोसले. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीत गुलाम होऊ नका. 16व्या शतकात 19 फेब्रुवारीला तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. एखाद्या रात्री सह्याद्रीच्या काने कपाळी दुमदुमली. माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलिताचा कैवारी जन्मला, दुष्टांचा सहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडवला, राजनीतिक जन्माला नव्हता. इतिहास घडवला, राजनीतिक जन्माला नव्हता. मग झुकावे लागले त्या हिमालया कारण पूजितो आम्ही त्या शिवराया कारण पूजितो आम्ही त्या शिव. सहन होणार नाही, सहन होणार नाही. स्वराज्य स्वराज्य जातीवंत हृदय धगधगतात आमच्या आवसाहेब. कारण की विसरलो नाही आम्ही ते लाखो मावळ्यांचं बलिदान. शंभूराचे आठवले की डोळ्यात पाणी. इतिहास माझ्या शिवबाचा मनामनात गाजला. जेव्हा जेव्हा गर्वाने आपण महाराष्ट्राचे नाव घेतो तेव्हा तेव्हा आपोआपच शिवाजी महाराज की जय असा जयघोष होतो. शिवाजी महाराज की जय असा जयघोष होतो. नमस्कार, माझे नाव प्रमोद रघुनाथ बागदने, इयत्ता 9वी, माध्यमिक विद्यालय पाचपूर. अत्याचाराने आणि जुलमाने भरला होता तो काळ. शिवजन्मापूर्वी कसे होते या महाराष्ट्राचे हाल. हरवला होता या मातृभूमीचा हसरा सजरा साज. जनतेच्या जीवनाभोवती फिरत होते मृत्यूचे पास. जनतेच्या जीवनाभोवती फिरत होते मृत्यूचे पास. अशा वेळी जन्म झाला एका चमकत्या ताऱ्याचा, ज्याने घातला होता पाया हिंदवी स्वराज्याचा. पराक्रमाने हलवण्यात आले दिल्लीचेही तख्त. आश्चर्याने औरंगजेबही झाला होता तक्क. आश्चर्याने सर्व माझ्या बालमित्रांचे आणि परिशिक्षकांचे मी आदित्य हरिश्चंद्र जाधव मनापासून स्वागत करतो. शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला भाषणाची संधी देण्यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो व शिवाजी महाराजांना स्फूर्तीस्थानी ठेवून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. जिथे उभे राहता शिवभक्त तिथं बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे उभे राहता शिवभक्त तिथं बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरण्याची कोणाला भीती. आमचे आदर्श शिव छत्रपती, आमचे आदर्श शिव छत्रपती. 65 किलोची तलवार वावरणारे यशाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजणारा बाजी, एक हात तुटल्यावर पण शत्रूंशी झुंजणारा तानाजी, वाघाला सामोरं जाऊन वाघाला चिरून पाडणारा संभाजी आणि या सर्वांना एकत्र आणून स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज कोण? छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक अक्षर त्यांच्याबद्दल काहीतरी सांगू पाहतात. 36 हत्तींचे बळ, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वाणीचे तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचे राजा. असे जनतेचे राजेच माझ्या मानाचा मुजरा. शिवाजी महाराज फक्त एक व्यक्ती नसून तरी विचार होय. कारण व्यक्ती नष्ट होऊ शकते पण त्यांचे विचार नाही. असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मावळ्यांचे मेळ. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मनगटातले बळ. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तलवारीची धार. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे निद्रा छातीवरचे वार. छत्रपती महाराज
हे आपले स्फूर्तिदान. स्फूर्तिदान म्हणजे काय? स्फूर्तिदान म्हणजे ज्यांचे नाव ऐकल्याने आपल्याला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. शिवाजी छत्रपती महाराजांचे फक्त नाव ऐकले तरी फक्त मावळ्यांचे नाही व मराठ्यांचे नाही तर भारतीय कुठल्याही भारतीयाच्या रक्त सळसळते असे आपले स्फूर्तिदान छत्रपती शिवाजी महाराज. ते आपले स्फूर्तिदान का व त्यांना आपले स्फूर्तिदान का ठेवावे? स्फूर्तिदान आज आपण ज्याला इंग्रजीत प्रेझेन्स ऑफ माइंड. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव संत नामदेव माध्यमिक विद्यालय नांदगाव. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबाचा दरारा, संपला नाही आणि संपणारी नाही माझ्या शिवबाचा दरारा. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मान मिळू स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझे मित्रमैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यांना पाझर फुटले, डोंगर माथ्यांनाही घाम फुटले, झाडे झुडपेही शहारले आणि विशाल नभालाही ज्याच्या पुढे झुकावे लागले असा रयतेचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, मावळ्यांचा राजा, ज्याला कितीही विशेषणे लावली तरी अपूर्णच असा राजा शिव छत्रपती. शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचे छत्रपती, राजा शोभुनी दिसे जगती अवघ्या जगाचे छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान युगपुरुष होते. त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्याची निर्मिती ही सर्वांना खूपच प्रेरणादायी होती. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्मिती करणारे महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत. 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. हा जन्म काही साधा जन्म नव्हता. हा जन्म म्हणजे एक नव्या युगाची नांदी होती. हा जन्म म्हणजे हजारो लाखो लोकांना एक दीपस्तंभच होता. हा जन्म म्हणजे नवविचारांचा, नव आचारांचा, नवनिर्मितीचा आरंभ बिंदू होता. दुधाचे दूध, पाण्याचे पाणी या नियमाने तंतोतंत काटेकोर परीक्षण करणारे सन्माननीय परीक्षक. माझे नाव मोनाली शिवत उठारे, इयत्ता 10वी, प्रबोधकर ठाकरे माध्यमिक विद्यालय मानगाव बोलले. माझ्या भाषणाचा विषय आहे आमचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजम्यः, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सह्याद्रीच्या कडेकापारनाही पाझर फुटेल, डोंगर माथ्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि विशाल नभऱ्याच्या जोवर झुकावे लागेल असा लोककल्याणकारी राजा, मावळ्यांचा सखा, बहुजनांचा कैवारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांना किती विशेष लावले तरी ते कमीच पडले. दिली उभारी मानाला झाल्या तलवारी वाऱ्यावरती स्वार, दिली उभारी मानाला झाल्या तलवारी वाऱ्यावरती स्वार. हर हर महादेवकर झाले मावळ्यांच्या जोरावरती वीरचार, हर हर महादेवकर झाले मावळ्यांच्या जोरावरती वीरचार. वयाच्या 15 वर्षी आपले कार्य ही ईश्वरी कार्य आहे. हे राज्य व्हावे तो श्रींची इच्छा अशी शिवरायांची दृढ धारणा होती. त्यामुळे आपले कार्य यशस्वी होईलच असा भोवताली निराशेचा गंधात अंधकार पसरलेला असताना सुद्धा त्यांचा दृढ आत्मविश्वास होता. ती एक बाण जनक्रांतीच होती. राष्ट्रीय इच्छाशक्तीचे उत्कट प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून ते नुसते राजसंस्थापक नसून राष्ट्र निर्माते आहेत, राजपुरुष नसून राष्ट्रपुरुष आहेत. म्हणूनच आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे स्फुलिंग आहे. इतिहासात असेही अलौकिक विभूतिमत्व प्रगट होते की त्याचे मूल्यमापन काळाच्या सीमारेषेत येऊ शकत नाही. या विभूतिमत्वाचे स्मरण कोणत्याही काली कोणत्याही परिस्थितीत दीपस्तंभाप्रमाणे समाजाचे मार्गदर्शन करते. अर्थातच शिवछत्रपतींचे विभूतिमत्व हे अशाच अलौकिक उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान युगपुरुष होते. त्यांनी केलेली स्वराज्याची निर्मिती ही खूप प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी देवी असल्यामुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे खूप महान व थोर होते. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर भिंत बांधायला 150 वर्ष लागतील तर शिवाजी महाराजांनी 50 वर्षाच्या काळात जे एकंदर किल्ले बांधले त्यांची लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आपण एक आश्चर्य मानतो. अरे मग हे काय आहे? अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असण्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दाचं संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण होते. मला असे वाटते खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे, कारण की हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात.
हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात वेगवेगळ्या ऊर्जा निर्माण होतात. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा, एकच राजे शिवराय माझे. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, मी ऋषाली शामखेडे आज आपणासमोर आमचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्यासाठी उभी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो. रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकन काटा येतो. अशा मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी ऋषाली शामखेडे आज आपणासमोर विषय मांडते आमचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजेसारखी तलवार चालवून गेला, उघड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथला फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबावून गेला. आज इथल्या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले. पण कोण होते हे शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले होते की आज 350 वर्ष उलटूनही त्यांचे नाव रवींद्र शिंदे. मी आज आपणासमोर विषय मांडते की मला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्या नावातूनच प्रत्येक अक्षर शिवाजी महाराजांची ओळख करून देते. छत्तीस हत्तीचे बळ, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य ते जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळात एक घडून गेलेली गोष्ट सांगते. एकदा छत्रपती शिवाजी महाराज गोवळकोंड्याला कुतुबशहाला भेटायला गेलेले. एक राजा आपल्या भेटीला आलाय, पण हा कुतुबशहा शिवबांना त्याचं राज्य दाखवू लागला. तो म्हणाला, राजे ही बघा आमची शस्त्रशाळा, इथं विविध प्रकारचे शस्त्र आहेत. राजे ही बघा आमची घोडशाळा, इथं विविध प्रकारचे घोडे आहेत. राजे ही बघा आमची हत्तीशाळा, इथं विविध प्रकारचे कर्नाटकी मध्यम असतात ते. राजाने ते हत्ती पाहिले. राजांना आश्चर्य वाटलं. आश्चर्य लपवलं गेलं नाही तितक्यात कुतुबशहा म्हणतो, राजे तुम्हीही राजे आहात, तुमच्याकडे असे हत्ती असतीलच की. राजांनी नाही म्हणून कसं सांगायचं हो, सह्याद्रीचा कडेकपारीचा प्रदेश, तिथे हत्तीसारखी जाडजूड प्राणी चालत नाही. आणि हो, आमच्याकडे हत्ती नाही पण हत्तीच्या ताकदीची माणसं आहेत. तितक्यात कुतुबशहा म्हणाला, राजे असं कुठे असतंय काय? आणि असतं तर एखादा आणला असेल, आणि आणला असेल तर उतराव मैदानात, बघू तुमचा हत्ती ताकदवान की आमचा. तितक्यात महाराजांनी मागे वळून पाहिलं. उभा होता यशाचे कंक नावाचा मावळा. यशाच्या पुढे आला. महाराजांना माझ्या विषयाचे नाव आहे आज शिवाजी महाराज असते तर. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, निश्चयांचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी. समर्थांच्या या ओळी आठवल्या की आजही डोळ्यासमोर कर्तव्य कठोर राजे अगदी ठामपणे उभे राहतात. आजही देशातील प्रत्येक क्षेत्रातील अंधाधुंदी पाहिली की मनात सहज विचार येतो, खरंच महाराज आज असते तर राज्यांना राजकारणातील शहाजी पण उपजतच लाभले होते. त्यांनी आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज, पोर्तुगीज या साऱ्यांचा बंदोबस्त करत स्वराज्य स्थापले. त्याचबरोबर राजांनी आज राजे असते तर चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शत्रूंपासून चांगलाच वचक बसवला असता. राजांना भ्रष्टाचाराची अत्यंत चीड होती.
आज राजा असते तर असे भ्रष्टाचार त्यांनी मुळापासून उकळून काढले असते. स्त्रियांना घाबरत जगण्याची गरजही पडली नसती, कारण राजे परस्त्रीला माते समान वागणूक देत असे. अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्या, पण ज्यांचं नाव ऐकतात आपलं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही अशा राजमाता, राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ. अहो 33 कोटी देवांची कोट्यवधी मंदिर असतील, पण त्यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझ्या राजांचं एकही मंदिर नाही, पण कोट्यवधी माणसं माझ्या राजांची पूजा करतात. ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करते आणि माझ्या विषयाकडे येते. माझ्या विषयाचं नाव आहे तर शिवाजी महाराज असते तर. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी कर्नाटकमध्ये एका खंडाळे नावाच्या सरदारचा हत्ती उधळला होता. त्या हत्ती शांत करण्यास 2 तुकड्या तयार केल्या, पहिली जाधवांची तर दुसरी भोसल्याची. जाधवांच्या तुकडीचं नेतृत्व दत्ताजीराजे जाधव म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे बंधू हे करत होते, तर भोसल्याच्या तुकडीचे नेतृत्व संभाजी भोसले म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे दीर हे करत होते. अहो हत्ती राहिला बाजूलाच, दोन्ही पथकांमध्ये भांडणं झाली. संभाजी भोसलेंनी दत्ताजीवरती वार केला, दत्ताजी मारला गेला. पुढे लखुजी जाधव आले, त्यांनी संभाजीवरती वार केला, संभाजी मारला गेला. ही बातमी शहाजी राजांस करताच ते पुढे आले. लखुजी जाधव आणि जावयांमध्ये युद्ध झालं. युद्ध थांबलं. जाधवांची माणसं दत्ताजीचा प्रेत घेऊन गेली, भोसल्यांची माणसं संभाजीचा प्रेत घेऊन गेली. जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी गेले म्हणून, तर भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी गेले म्हणून. पण जिजाऊ मासाहेबांनी रडायचं तरी कोणासाठी? एकीकडे दीर गेले म्हणून तर दुसरीकडे भाऊ मेले म्हणून. जिजाऊ महासाहेब रडत होत्या त्या या नादान महाराष्ट्रासाठी. अहो त्यांना वाटलं आपली भगवाटीला सनसनत रक्त शुभाचे भक्त कपाली भगवाटीला. आलं आलं वा दळण कोण अडविल या वादला, आलं आलं वा दळण कोण अडविल या वादला. आलाच जर कोणी तर त्याचा वाजवा मी कुलकुला, नाद करायचा नाही आमचा नादच खुला. छाती ठोकून सांगतो जगाला शुभाचा मावला. जय शिवराय भाऊ. पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर नावाचं गाव आहे. त्या गावामधला एक माणूस होता, त्याचं नाव होतं शिवा काशी. दिसणार राजांसारखा, बोलणार राजांसारखा, मिशीची स्टाईल राजांसारखी. त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार, जगायचं तर राजांसारखं जगायचं, नाही तर जगायचं नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये सिद्धी जोर आला. त्याच्या सैन्यानं पन्हाळगडाला वेढा घातला. इतका कडक बंदोबस्त की मुंगीला सुद्धा खालून वरती येता येत नव्हतं आणि वाऱ्याला सुद्धा वरून खाली जाता येत नव्हतं. इतका कडक बंदोबस्त. त्याचा डाव असा की आज ना उद्या गडावरचं धान्य संपेल आणि मराठी सैनिक गडावरना खाली यावंच लागेल. पण मराठी सैनिकाला गडावरना खाली यावंच लागेल. दादांनो, माझा राजा गडावरती 9 ते 10 महिने कैद होता. या जगातलं पहिलं लॉकडाऊन तुम्ही आम्ही नाही अनुभवलं, तर या जगातलं पहिलं लॉकडाऊन 350 वर्षापूर्वी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुभवले. महाराजांनी काय केलं? शिवा काशीला बोलवणं धाडलं. शिवा आला. शिवा म्हणाला, राज बोलवणं धाडलं जी. शिवाजी महाराज म्हणाले, शिवा हे शिवा, आम्ही असं ऐकू नये की तू आमच्यासारखा दिसतोस. अरे आम्हाला दाखव की तू आमच्यासारखा कसा दिसतो. शिवा गेला. शिवाने राजांसारखे कपडे घातले, जिरटोप घातली, मिशीला पिल देत बाहेर आला. राज दिसतोय का नाही मी तुमच्यासारखा? शिवाजी महाराज म्हणाले, अरे हो. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा नेतारू, श्रीमंत योग. नमस्कार, मी ज्योत्स्ना कोकरे आपल्यासमोर विषय मांडते. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर. जिथे शिवभक्त उभे राहतात ना, तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अहो जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाची कुणाला भीती, कारण राजांचे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नक्की कोण हो? तर छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत मागे न फिरणारे, छ ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारी, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्याचं तेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारी, रा म्हणजे राजाचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा. अशा या रयतेच्या राजास माझी मानवंदना. अहो स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवायचे धडस नियती सुद्धा करत नाही. विजयासाठी तलवार चालून गेला, निर्दय छातीने हिंदुस्थान हलून गेला, अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. अहो मुठभर मावळे घेऊन हजारो शैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुद्रा केला, असा एकच मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय, अहो जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 बाघांची ताकद मिळते. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना, जगाची चिंता नव्हती, पण